नमस्कार मित्रांनो. 20 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशाप्रकारे असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा ज्यांची जन्मतारीख 20 ऑगस्ट आहे, त्या सर्वांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्तीचे ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर सर्वांग सुंदर अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. मुळातच सौंदर्याचं लेणं यांच्याकडे असतं. सुंदर असतात, कोमल असतात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची फॅशन यांना जमून जाते. कुठल्याही प्रकारचे कपडे जरी त्यांनी घातले तरी ते त्यांना सूट होतात. मुळातच यांच्याकडे सौंदर्य हे खूप चांगलं असतं. याचबरोबर वाणीसुद्धा ह्यांची चांगली असते. कुठल्याही विषयावरती ते समोरच्या बरोबर अगदी सहज संवाद साधतात आणि लाघवीपणाने बोलतात. इमोशन्स सुद्धा असतात. त्याचप्रमाणे थोडासा प्रॅक्टिकल नेचरसुद्धा यांच्यामध्ये दिसून येतो. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात, कुठल्याही विषयावरती निर्णय घेताना सखोलपणे विचार करतात. विचारांती घेतलेले निर्णय हे यामुळेच यांचे हे जे संपूर्ण व्यक्ती असतात, काम करण्याची यांची जी ताकद असते ती सुद्धा खूप चांगली दिसून येते. यांचं मुळातच स्वप्न खूप मोठी असतात आणि ती पूर्ण करण्याकरता 100% डेडिकेशन किंवा समर्पणाची भावना ही यांच्यामध्ये दिसून येते. सांगोपांग विचार करून घेतलेले निर्णय पूर्णत्वास नेण्यासाठी असलेली किंवा जरुरी असणारी ऊर्जा यांच्यामध्ये दिसून येते. वरकरणी यांच्या व्यक्तिमत्वावरून तुम्हाला अजिबात जाणवणार नाही की यांचे विचार किंवा यांची स्वप्न किती मोठी आहेत, परंतु ती पूर्ण करण्याकरता संपूर्णपणे डेडिकेशन यांच्यामध्ये दिसून येतं आणि ते पूर्णसुद्धा करून दाखवतात. महत्वाकांक्षा किंवा हार्ड वर्किंग नेचर, डेडिकेशन ह्या गोष्टी यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतात. त्याचप्रमाणे ह्या व्यक्ती घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा किंवा फॅमिलीबरोबर सुद्धा यांची अटॅचमेंट खूप चांगली असते. खास करून मातेचा प्रभाव यांच्यावरती दिसून येतो. यांची आई थोडीशी डिसिप्लिन असते किंवा शिस्तप्रिय असते आणि ती शिस्तप्रियता यांच्यामध्ये सुद्धा दिसून येते. त्यामुळे कधी-कधी यांची शिस्तप्रियता ही दुसऱ्याला थोडीशी बोचरी ठरू शकते, परंतु त्यामध्ये हे अगदी स्ट्रिक्ट असतात. आयुष्य जगण्याची यांचे स्वतःचे असे काही नीती-नियम असतात आणि त्याप्रमाणेच ते आयुष्य हे पुढे जगत असतात. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात ट्रस्टवर्दी असतात. साधारणतः यांच्या मनात जे असतात तेच ओठांवरती असतात. असं जरी असलं तरी चांगल्या शब्दाचे प्रयोग ते बोलताना नेहमी करतात. त्यामुळे यांचं व्यक्तिमत्व एकंदरीतच आकर्षक, कर्तृत्ववान अशा प्रकारचं असतं. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात अधिभौतिक सुखाची यांना आवड निश्चितच असते. स्वतःची गाडी, बंगला किंवा अधिभौतिक सुखांनी असं आपलं आयुष्य असावं अशी त्यांची अपेक्षा असते आणि तसं आयुष्य त्यांना मिळतं सुद्धा. कारण त्याकरता लागणारी मेहनत करायची त्यांची संपूर्णपणे तयारी दिसून येते. थांबणं, वाट बघणं किंवा बघू, करू असे जे शब्द आहेत ते शब्द यांच्या डिक्शनरीमध्ये नसतात. कोणतंही एखादं काम त्यांनी मनात घेतलं ते पूर्ण करून दाखवतातच आणि त्यामुळे कर्तृत्वाची भावना यांच्यामध्ये खूप चांगली असते. लीडरशिप क्वालिटी सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. ज्या गोष्टी इतरांना जमत नाही त्या स्वतः करून दाखवतील आणि त्यामुळे यांचं एक व्यक्तिमत्व उठून दिसणारं असतं. आपण जे काही काम करू ते सर्वोत्तम असायला हवं. सर्वोत्तमतेचा ध्यास यांच्या अंगी चांगलाच बाणवलेला दिसतो. हा जो भाग आहे तो त्यांच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये दिसून येतो. म्हणजे अगदी चालण्या, वागण्या, बोलण्यापासून सर्व. कपडे पण घालतील ते सुद्धा ब्रँडेड असले पाहिजेत, इतरांपेक्षा वेगळे असले पाहिजेत. आपण इतरांमध्ये विशेष उठून दिसायला हवं, असं त्यांना वाटतं. इतरांपेक्षा आपण पुढे असायला हवं. जे चांगलं तेच आपण करायला हवं. ही गोष्ट याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. अर्थात इमोशनल पण असतात, भावुकसुद्धा असतात आणि यामुळेच रिलेशनशिपमध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा यांना फारसा त्रास होत नाही. यांचे रिलेशनशिप तसे फारशी होत नाहीत. खास करून ज्या रिलेशनशिपमध्ये जातात त्यांच्याच बरोबर विवाह होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. पित्त प्रकृती असल्या कारणामुळे पाठीपोटाचे त्रास, त्वचेच्या संदर्भातले विकार, डोकं दुखणं या संदर्भातले त्रास यांच्यामध्ये थोडे जास्त दिसून येतात. जो स्त्री वर्ग आहे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेषपणे लक्ष देणं गरजेचं आहे. उष्णतेच्या संदर्भातले त्रास यांना जास्त प्रमाणात दिसून येतात. खास करून स्त्रियांच्या संदर्भातले विकार याचप्रमाणे ज्यावेळेस ते कन्सीव्ह करतात किंवा गर्भधारणा होते त्यावेळेस सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येतील की ज्या सकारात्मक असतील. एकंदरीतच येणारं वर्ष जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंत तुमच्याकडे शुभफलदायी राहील. फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही चांगले उत्तम लाभ किंवा महत्त्वपूर्ण गुंतवणुका तुम्हाला तुमच्या या संपूर्ण वर्षामध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीतच
हे संपूर्ण जे वर्ष तुमच्याकडे शुभफलदायी राहील आणि हे संपूर्ण व्यक्तिमत्व असे आकर्षक अशा प्रकारचं असतं. आपलं या संदर्भातलं मत काय आहे नक्की कळवा. धन्यवाद.